खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पापडीची भाजी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर पापडीची भाजी बनवण्यासाठी पापडी आपण बघा अशा प्रकारे तोडून घेतली। तर ही मस्त अशी पापडी आपण 2-3 मिनिटं पाण्यात भिजत ठेवू म्हणजे स्वच्छ निघते। आता मसाल्यामध्ये 1 चमचा धणे, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, थोडासा जास्त लसूण, त्याने खमंग भाजी लागते, आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर घालू आणि चवीपुरतं मीठ घालून मसाला वाटून घेऊ। आता गरम कढईमध्ये घालू 1 पळी तेल। तेल गरम झालं की 1/2 चमचा जिरं छान असे तडतडले की वाटलेला मसाला घालू। आता थोडीशी हळद घालून मसाला परतून घेऊ। बघा खूप छान दिसतोय मसाला, मस्त दिसतोय ना, हिरवा हिरवा असा ग्रीन। आता आपण थोडंसं पाणी घालूया मसाल्यामध्ये आणि 2-4 मिनिटासाठी यावर झाकण ठेवू। त्याने मस्त तेल सुटतं मसाल्याला, छान शिजतो मसाला। तर 2-3 मिनिटांनी पाहूया। बघा किती सुंदर दिसतोय मसाला, तेलही छान सोडलंय मसाल्याने, मस्त भाजलं गेलंय, खमंग लागते अशाने भाजी। छानपैकी असं परतून घेऊन यामध्ये आता आपण घालू स्वच्छ धुवून पापडी। झटकीपट होते ही भाजी, नक्कीच करून बघा। आता ही सगळं अशी भाजी परतून घेऊया। मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। बघा सुंदर दिसते की नाही। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर पाहूया। आता बघा थोडी शिजल्यासारखी वाटते ना भाजी। छान असं हलवून घेऊ। तर आता पाहूया, थोडीशी 1-2 मिनिटं भाजीला आपल्याला शिजवायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालू। पाणी आहे ना आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो, कमी जास्त, मस्तच लागते ही भाजी। रस्सा भाजी पण खूप छान लागते। तर मी थोडंसं आता अजून पाणी घातलंय आणि रस्सा थोडासा झालाय। ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी, नक्कीच करून बघा। तर आता मी पाहते शिजली आहे का। तर ही भाजी आता छान शिजली आहे, लवकर शिजते तशी ही भाजी। आणि मस्तपैकी आता ही आपण भाजी वाढून घेऊ। बघा किती सुंदर दिसते, टेस्ट एकदम अप्रतिम अशी ही भाजीची लागते, नक्कीच करून बघा। तर अशी ही आपली झटकीपट पापडी भाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।